तर एक महत्त्वाची बातमी आहे, पाकिस्तानच्या उमरकोटमध्ये स्फोट झालेला आहे। पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 6 शहरांमध्ये 12 ड्रोन हल्ले झालेले आहेत। पाकिस्तानच्या उमरकोटमध्ये देखील स्फोट झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे, यापूर्वी लाहोरसह 6 वेगवेगळ्या भागांमध्ये स्फोट झालेले होते। आता पाकिस्तानच्या उमरकोट शहरात देखील स्फोट झालेला आहे। पाकिस्तानच्या 6 शहरांमध्ये एकूण 12 स्फोट झालेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे, भीतीचं वातावरण आहे आणि सगळा गोंधळ उडाला आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। प्रदीप, खरं तर आपण पाहतो की सकाळपासून पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये स्फोट जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 6 शहरांमध्ये 12 स्फोट जे आहे ते आतापर्यंत झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे। मात्र हे स्फोट जे आहे ते नक्की कुणाकडून घडवून आणले जात आहेत, तिथल्या स्थानिकांचा दावा आहे की मिसाईलच्या द्वारे हे स्फोट जे आहे ते घडवले जातात। मात्र याची अजूनपर्यंत अधिकृत माहिती जी आहे ती कळू शकलेली नाही। मात्र सध्या आपण पाहतो की पाकिस्तानी नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पाहायला मिळतं। अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती आहेत। मात्र सकाळपासून एक एक करून पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये स्फोटाची मालिका जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः जर आपण पाकिस्तानमधला विचार करायला गेलं तर सिंध प्रांतामध्ये शेखपूर असेल, घोटी, त्याचबरोबर लाहोर, नशिराबाद ही जी महत्वाची शहरं आहेत त्या शहरांच्याच बाजूला हा स्फोट जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। या स्फोटाचं कारण जरी अद्यापपर्यंत कळू शकलेलं नसलं तरी सुद्धा खरं तर तिथल्या स्थानिक नागरिकांचा दावा आहे की मिसाईलच्या माध्यमातून हे स्फोट जे आहे ते घडवले जात आहेत। मात्र पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की 6 शहरांमध्ये जवळपास सकाळपासून 12 स्फोट जे आहे ते झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळच्या सत्रामध्ये 3 स्फोटांची नोंद झालेली होती। मात्र जसं जसं आपण पाहतोय की 12:30 वाजत आलेले आहेत, अनेक महत्वाच्या शहरांमध्ये आतापर्यंत 12 स्फोटांची नोंद जी आहे ती झाली आपल्याला पाहायला मिळते। याच कारणामुळे लाहोरचं विमानतळ जे आहे ते सुद्धा बंद केलेलं आहे। मात्र तिथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार सकाळपासून एक एक करून जे स्फोट होत आहेत आतापर्यंत 12 स्फोटांची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे प्रदीप, तू